तर 5 राज्यांमधील निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या विजयाचा झंझावात कायम असल्याचं पाहायला मिळत आहे। अशातच आता देशातील तब्बल 78% लोकसंख्येवर भाजप राज्य करत असल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळे भाजपची जबाबदारी कशी वाढली आहे पहा या स्पेशल रिपोर्टमध्ये। 78% लोकसंख्येवर भाजपचं राज्य। भाजपची जबाबदारी वाढली। देशातील किती राज्यांमध्ये भाजपचा डंका? भाजपनं अखेर बंगाल जिंकलं आणि फक्त बंगालच नाही तर आता भाजपनं देशातील तब्बल 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांवर सत्ता मिळवत नवा इतिहास प्रस्थापित केलाय। हा नकाशा नीट पहा। दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि ओडिशा या हिंदी पट्ट्यातील राज्यातच नाही तर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दक्षिणेतील राज्यातही भाजप आणि मित्र पक्षांची सरकार आहे। ईशान्य भारतही भाजपनं व्यापलंय आणि आता उरल्या सुरल्या पश्चिम बंगालमध्येही भाजपनं मोठा विजय मिळवलाय। देशातील 78% लोकसंख्येवर भाजप आणि मित्र पक्षांचं सरकार आहे तर भाजप आणि मित्र पक्षांच्या सरकारांनी देशाचा 72% इतका भूभाग व्यापलाय। दुसरीकडे दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि तेलंगणा तर उत्तर भारतात पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि मिझोराम मध्येही विरोधी पक्षांची सरकार आहे। विरोधी पक्ष 22% लोकसंख्येच्या राज्यांचं प्रतिनिधित्व करतो तर त्यांच्याकडे 28% इतका भूभाग असलेल्या राज्यांची सरकार आहे। आता भाजपनं 5 राज्यांच्या निवडणुकीत पश्चिम बंगाल, आसाम मध्ये जोरदार विजय मिळवलाय। मात्र त्यामुळे भाजपची जबाबदारी आणखी वाढली आहे कारण देशात 60 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं। त्यामुळे भाजप अनेकदा सरकारी धोरणांच्या अपयशाचं खापर भूतकाळातील काँग्रेसच्या निर्णयावर फोडत आलाय। मात्र आता देशातील तब्बल 78% लोकांचं प्रतिनिधित्व भाजपकडे आलंय आणि गेली 12 वर्ष देशातही भाजपची सत्ता आहे। त्यातच लोकसभेत असलेलं बहुमत आणि आता राज्यसभेतही बहुमत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। त्यामुळे धोरणं ठरवल्यानंतर, योजना आखल्यानंतर त्याच्या अपयशाचं खापर यापुढे काँग्रेसवर फोडून चालणार नाही कारण आता देशाच्या जनतेनं काँग्रेसवर नाही तर भाजपवर विश्वास दाखवलाय। त्यामुळे तो विश्वास सार्थ ठरवावा लागेल। खरं तर सध्या देशात 3 कोटींपेक्षा जास्त लोक बेरोजगार आहेत। देशात बालमृत्यूचं प्रमाण मोठं आहे। महिला अत्याचाराचं प्रमाणही भयावह आहे। लोकांचं आयुष्यमान घसरत चाललंय। सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांची घसरण सुरू आहे। भारत दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत 140व्या स्थानावर आहे। महिला सुरक्षा असो वा शिक्षण, रोजगाराचे प्रश्न यावर भाजपला ठोस धोरण राबवण्याची गरज आहे। आता देशातील सर्वात जास्त लोक भाजप शासित राज्यात असतील तर भाजपला त्यांची जबाबदारी पण घ्यावी लागेल। त्यामुळे भाजप आगामी काळात कशी धोरणं राबवणार यावर देशाची दिशा ठरणार आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।